ब्रेंडा, विचारायला लाव ना पोरीला, काय विचारायचं आहे तर. तिला बसून ठेवून दिलं ना, पाहून राहिले बाबा चुपचाप चुपचाप. विचारा, काय विचारायचं असं तर कोणाला विचारायचं, कोण विचारते तर. अरे हो रे रोनी, तू विचारतोस का मुलीला काय? विचारून घे, काय विचारायचं आहे तुला तर. तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ना, सर्वांसमोर समोर विचारून घे काय विचारायचं आहे तर. नाहीतर बाबांना विचारायला सांग. काकाजी, तुम्ही विचारा, काय विचारायचं आहे का मुलीला तर. बाबा तुम्ही विचारा काय विचारायचं आहे. मला तर काही नाही विचारायचं. बेटा, आपलं पूर्ण नाव सांग. कल्याणी शामराव चुगलकर. चुगलकर, ओके. बरं. आणि मामकुड? मामकुड पोटभरे. पोटभरे, अच्छा. मामाचं नाव? 2 मामा आहे, एक लीलाधर पोटभरे आणि गंगाधर पोटभरे. ठीक आहे. शिक्षण? 12वी पास, नर्सिंग कंप्लीट. नर्सिंग 3 वर्षाचा नर्सिंग कोर्स. असं नर्सिंग कोर्स कंप्लीट झाला का पूर्ण? हो. बरं ठीक आहे बेटा. नाही बेटा, नाही पाया नाही लागायच्या. बस ठीक आहे, पाया नाही लागायच्या. कल्याणी, जा तू आता अंदर जा आता. अजून काही विचारायचं नाही ना? धाडू का तिला घरात अंदर? आता काय करता तिला बसून? जा 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 बेटा कल्याणी, जा अंदर जा तू. झाला. काकाजी, काय करायचं आहे मग आता या पुढे? आता मुलगी तर बघितली. रोनी, काय आहे का पसंती? बोल ना, पसंत असेल तर हा म्हण, नाही तर नाही म्हण. असं विचारत असते का पोराले? पोरगा असं सगळ्याच्या समोर हा नाही म्हणून काय? पोरं बरं सरमतेत. एक तर घरी विचार जात येईल, नाही तर मग बाहेर नाही आता येईल. बाहेर न्या ब्रेंडा, बाहेर नाही येईल आणि विचारून घे पसंती ना पसंती. मग काय ते सांगा मग. ठीक आहे रोनी, तुला बाहेर जायचं आहे का? बाहेर बोलायचं आहे का तुला? चल. मॅडम, मी काय म्हणतो, आता काही एवढ्या उन्हीमध्ये अजून बाहेर जाता अजून टाइमपास होईल. त्याच्यापेक्षा त्याने बोलावून घ्या. घर पाहिले तर येतील ना ते मायावाला. तसंच लग्न लावून देतील का? नाही ना, तर त्याने बोलावून घ्या घरपर्यंत. घर पाहिले इथंच काय कुसूड चालू आहे त्याची. ठीक आहे ना, बोलते मी, सांगते मी काकाशी. तसं सांगून द्या. कधी बोलवतं मग? उद्याच या म्हणा आमच्या घरापर्यंत. उद्याच सांगून द्या. ठीक आहे. काकाजी, मी काय म्हणते की पाहुण्यांना बोलावून घ्या म्हणते आपल्या घरपर्यंत. तुमचं काय मत आहे काकाजी? ते पण आपलं घर पाहून घेतील. आणि मुलगी तर मला पसंत आहे, सर्वांनाच पसंत आहे. मुलगी तर छान आहे. तर त्यांना पाहुण्यांना बोलावून घ्या आपल्या घरपर्यंत. ते पण आपलं घर पाहून घेतील आणि समोरचं काय गोष्टी आहे मग ते आपण करू मग. बरं मॅडम बाई, ठीक आहे. रोनी, काय म्हणते मॅडम बाई, तसंच करावं काय? हो बाबा, मॅडम जसं म्हणाल तसं. बरं. तू सुलते ना? काय मग? हो, सगळे जसं पटन तसं. बरं ठीक आहे भाऊ. या मग तुम्ही आमच्या घरापर्यंत. आमचं घरदार पाहिले, पोरगा तर पाहिलाच आता तुम्ही. आता घरदार पाहिले येऊ शकता तुम्ही. हो ठीक आहे. पोराचं शिक्षण कुठंपर्यंत झालं होतं तसं? एवढं माहिती आहे आम्हाला. ब्रेंडाबाईच्या हॉटेलमध्ये मॅनेजर आहे आणि तिकडे हॉटेल मॅनेजमेंट करते वाटते. आणि शिक्षण कसं? मी BA पास आहो. मी BA कम्प्लीट आहे माझं. आणि BA झाल्यानंतर मग मी मॅडमच्या हॉटेलमध्ये लागलो होतो. आणि मग मॅडमच्या थ्रू मी दिल्लीला राहतो आता. आणि तिथं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत आहे. आणि मी खोटं बोलणार नाही, पैसा पूर्ण मॅडमला होत आहे कोर्सला. जेवढं काही शिक्षणाला पैसा लागतो. बरं ठीक आहे. बरं, कधी येता मग? तारीख दिवस सांगून द्या, आम्ही तयारीत राहतो. मग सांगतो ना संध्याकाळवरी, उद्या सकाळवरी सांगतो ना फोन करून. आम्ही पोरीले विचारून घेईन जरा कसं पसंत आहे ना पसंत आहे, काय काय नाही. मग फोन करतोच मग आपल्या ब्रेंडा मॅडम जवळ. आणि आम्ही इंदिरालाच सांगतो. इंदिरा मग ब्रेंडा मॅडमला सांगून देईन मग. आणि मग तशी तारीख दिवस घेऊन घेऊ. हो, काही हरकत नाही. जेवढा टाइम लागते तेवढा टाइम घ्या. पोरीले विचारा चांगल्यानं. पोरीले जेवढा टाइम लागेल सांगायला तेवढा टाइम घेऊ द्या. आरामानं सावकाशपणे, घाई नाही एवढी. तसं ठीक आहे. मग येतो मग आम्ही. तर कळवा मग तसं फोन करून. हो, आता हे लग्नाचं काम होय ना. लग्न जीवनात एकाच वेळा होते. चांगलं निघलं तर बरं, नाही तर जिंदगी बरबाद. तर म्हणून थोडासा टाइम पाहिजे. आता एक आहे की हो कसं म्हणा. तर आता पोरीले विचार करतील. मग तुम्हाला फोन करते सकाळी. हो भाऊ, ते तर आहेच. लग्नाचं काम विचारपूस करून बाळकाईनच करावं लागते. घ्या जेवढा टाइम घ्यायचा आहे सांगा मग. बरं ठीक आहे, मग निघतो. हो.
हॅलो, बोल बोल राधिका, मी वाटच पाहत होतो तुझ्या फोनची. बाबा हो नाही करत होते ना अर्जुन, म्हणून. नाही तर मी आता तुझ्यावर तर माझा विश्वासच आहे, तू करशील ते चांगलंच होईल. पण बाबा माय हो नाही करत होते त्याच्यानं. चल ठीक आहे. मग आता आता हो म्हणते का नाही म्हणते? आता काय म्हणते मग बाबा? हो अर्जुन, आता 2-3 जणांनी विचारलं बाबा ना, तर सगळ्याच्या तोंडून तेच निघालं चांगलं. तर मग बाबानं मला फोन करायला लावला, करून दे फोन म्हणे, सांगून दे म्हणे. असं चल ठीक आहे. बरं, तर मग काय काही जेवायचं आहे मग पोराच्या घर पावाले? पण अर्जुन, काय पण काय आता काय झालं? बाबा म्हणतात का पहिले पोराच्या बहिणीच्या घरी जावं आणि तिथं पसंत पडलं का पोराचं मूळ गाव पाहायचं आहे बाबाले, आईले. पोराचं मूळ घर पाहून, पोराचे आई वडील पाहूनच नंतरच करू असं म्हणतात ते. चालेल ना, ठीक आहे. त्याला काही हरकतच नसेल ना. तर मूळ घर बी दाखवायचं, गाव दाखवायचं, आपल्याला जावं लागेल. जाऊ पहिले पोराच्या घरी जाऊ, पोराच्या बहिणीच्या घरी, तिकडे कसं काय होते पाहू. नंतर तुम्हाला वाटलं पोराच्या बहिणीच्या घरूनच चांगलं वाटलं तर तिथंच चांगलं करून टाकू. नाही तर मग चाललो जाऊ, मूळ गावी चाललो जाऊ, मूळ घर पाहायला चाललो जाऊ. काय हरकत आहे? काय हरकत नाही. बरं ठीक आहे, मग उद्या म्हणतात मग बाबा, उद्या जावं म्हणते. तर उद्या चालले जा. मग तू जाशील ना अर्जुन सोबत? तू जाजो आणि वहिनीला घेऊन जाजो. जाईन वहिनीले तर काय माहित वहिनी येते का नाही येत, पण मग आई बाबाले आणि मी जाईन. आणि तू नाही येशील का? तू चालजो ना, तू पाहून घेजो ना तू गाव कसं आहे तर. पण अर्जुन असं आहे का, लग्नाच्या पहिले पोरीले पोराच्या घरी जात नाही पोरी पोराच्या घरी. ते पोराचं घर पाहत असलं ना तर आई वडीलच पाहते. तर माझ्या आई वडील आणि तू आहे, मला मग काही फिकर नाही. तुम्ही जा आणि पाहून ये जा. मी तर तुझ्यावरच विश्वास करून राहिली. तू जे करशील ते चांगलंच होईल अर्जुन. तू काही माय वाईट नाही करशील. आणि समजा वाईट झालंही तर तू ते सुधरून टाकशील, हे मला विश्वास आहे तुझ्यावर एवढा. हो, तर म्हणून मी काही एवढा विचार करत नाही. जसं तू करशील तसं. माझे आई बाबा बी पाहूनच करून राहिले. माझे आई बाबा बी काही डोळे लावून नाही करून राहिले, ते पाहूनच करून राहिले. तर म्हणून म्हणतो उद्या म्हणतात मग बाबा. बरं चल ठीक आहे. मी तसं तिकडे मग सांगून देतो उद्या आम्ही येऊन राहिलो म्हणून. हो ठीक आहे मग अर्जुन, सांगून देतो तिकडे तसं. हो ठीक आहे. रे मनीषा, कशाला ओरडता हो? मी इथेच आहे ना. का पागल बिगल झाले का एवढं जोरात ओरडता? अरे तू इथंच आहे काय? मला वाटलं का तू तू किचन मध्ये गी आहे काय? तू इथंच आहे काय? मग मागच उभी आहे का? मग केव्हाची मी इथे उभी आहे? केव्हाची तुम्ही फोनवर बोलत आहे तेव्हापासून मी इथे उभी आहे. तुम्हाला भनक तक नाही लागली? हा, एवढं एक समजलं तुम्हाला की बायको मागे उभी आहे म्हणून? एवढी चुपचाप उभी होती, आवाज तक नाही येऊ दिली, तर तू का माया लपून गोष्टी ऐकत होती काय? कोणा संग बोलत होतो मी? तर तू लपून गोष्टी ऐकत होती माया? मी राधिका संग बोलत होतो. राधिकाचा फोन आलता, तिच्याच संग बोलत होतो. हा, मी कशाला तुमच्या गोष्टी ऐकू? मी इथे काम करत होते. हा, तर फोन आला तुमचा. मी केव्हाची तरी इथेच आहे, तुम्हाला माहिती पण नाही का केव्हाची मी इथेच आहे तर? आणि मला पण माहित होतं की राधिकाचा फोन आहे म्हणून मी ऐकत होते काय म्हणते काय नाही ते. चल ठीक आहे. चल जाऊ दे, विषय बंद. बरं, तर तुझ्या आईला तू फोन करून सांगून दे की ते येतो म्हणते. तिचे आई वडील येतो म्हणते आनंदपूरला. असं येतो म्हणतात काय? ठीक आहे, मग मी माझ्या आईला सांगते. कधीच येतो म्हणतात मग ते? उद्याच म्हणून राहिले ते, उद्याच जावा म्हणून राहिले घरात. आणि मग पोराच्या बहिणीचं घर पाहून झाल्यावर मग पोराच्या मूळ घर पावायचं आहे म्हणते ते. पोराच्या मूळ घर आई वडील पावायचं आहे आणि तेव्हाच कुठं समोर गोष्ट करू म्हणते असे म्हणते ते. तसं तू सांगून दे तिकडे. ठीक आहे, सांगून देतो. काय म्हणते हो रोनी? आता तिथंच बोलला वाटतं. काय बोलला आता? बाहेर घेऊन जाय म्हणलं त्याला तर नेले नाही, आणले नाही बाहेर. हो इंदिरा, आता तो म्हणे की काय बाहेर जायचं मॅडम म्हणे, अजून टाइमपास करायचा म्हणे उन्हात म्हणे. तर मी तेच सांगतो म्हणे की म्हणजे त्याच्या पसंत आहे मुलगी, त्याच्या चांगली 100% पसंत आली. त्याच्या रोनीला 100% आवडली मुलगी. तर म्हणून त्याने मग तसं सांगायला लावलं मला. असं काय पसंत आली का पोरगी? मला वाटतच होतं, असं पाहत होतं ना आता मला वाटतच होतं की रोनीले पोरगी पसंत आहे म्हणून. आणि दिसते व तशीच पोट्टी पसंत करायला नाही. हो, आता तर फार बदलूनच गेली ती. आणि जेव्हा ऋतिक ना आणि मी आली होती ना तेव्हा कशी दिसेन कशी काय, आणि मग नंतर बदलूनच गेली. मग नंतर ऋतिकला पण ती आवडायला लागली. मग म्हणते मावशी आता चांगली दिसते म्हणते, मी जातो म्हणते आता. म्हटलं जा आता. तिचा बाप म्हटलं तर तुला मारूनच हाकलते म्हटलं. तरी तो पण आला, तरी पण एवढा मार खाल्ला भाऊनी, शामराव भाऊनी खूप मारलं होतं त्याला. तरी पण त्याने एवढा मार खाल्ला, एवढ्या पाण्यामध्ये उपाशी. त्यांचं मन जिंकण्यासाठी राहिला. शेवटी मन नाही जिंकू शकला तो. शेवटी गेला आणि म्हणे की मी आता मोठा होऊन येईल म्हणे. आता विसरलं वाटते की काय. आता गोष्ट मी केला होता त्या दिवशी फोन. हा नाही बाई. आणि मग आला गेला तो हा मग काय करतो मग काय ना आता? मग काय दोघं संग लग्न करून घेते पोरगी. आता मग तिकडे त्याच्या मायला सांगून दे मग, तिचं जुळलं म्हणा, तिचं लग्न झालं म्हणा.
पैसे कमावतो तो पैसे कमावण्यातच आहे गुंगा आता. आणि त्याच्या आईला पण मी सांगितलं तर त्याची आई म्हणाली मी सांभाळून घेतो म्हणे. तर नाही येणार तो, मला माहित आहे ना की तो नाही येणार. तो विसरला पण म्हणते, कल्याणीला विसरला तो आता. तर ठीक आहे मग तू घेऊन ये मग त्यांना. आता रोनीच्या आईबाबाच्या रोनीच्या घरी जाऊ. त्यांनी बोलावलं तर या सर्वांना घेऊन ये मग तू. हा आता पोराले पोरगी पसंत आली एका इकडून फिक्स, पण आता इकडून पाहतो ना. आता पोरीला विचारतील ना, आता पोरगी काय म्हणते आता पाहतो ना विचारून मी बी. आता काय म्हणते ते काय नाही तर मग तशी मी सांगतो मग तुला फोन करून काही येवाचं तर. हो मला तर वाटते की मुलीला पण मुलगा पसंतच पडला असणार. आता रोनी किती छान दिसतो ना, किती हँडसम दिसतो. हा तर कोण त्याला नापसंत करणार आहे का? वाटते का तुला नापसंत करणार आहे म्हणून? ती पण हो म्हणणारच. तर तू एकांतामध्ये विचार तिला. तिच्या बाबासमोर तिच्या वडिलांसमोर ते कदाचित नाही सांगणार, पण तू विचार तिला एकांतात आणि मग तसं सांग मला. चल ठीक आहे येते. हो ठीक आहे. आता हॉटेलला जातं का मग डायरेक्ट? आता मी आज पडला बापा ठेल्यावर ठेला. चल ठीक आहे, महत्वाचंच काम होतं हे बी. बरं ठीक आहे. हो जाते ना मी हॉटेलमध्ये जाते आता. आणि काय कॅश काय आहे काय नाही ते बघते मी. ठीक आहे मग ये मग त्यांना घेऊन काय म्हणतात काय नाही तर. हा ठीक आहे. हॅलो आई कुठे आहेस तू? मी घरीच आहो. काहून? नाही म्हटलं कुठे आहे बा? तर नाही आई, हे बघ त्या मुलीचा फोन आला होता तर उद्या येत आहे ते लोक मुलाचं घरदार बघायला. असं उद्या येतो म्हणते. म्हणजे त्याच्या पसंत आलं समजा पोरग नाही? हो पसंत असणार, त्यांना पसंत पडला त्यांना मुलगा, म्हणूनच तर घरदार पाहायला येतो म्हणतात. आणि हो आई मुलीच्या वडिलांचं काय मत आहे की मूळ गाव पण पाहायचं आहे म्हणते त्यांना, आणि मूळ घर पण आणि आई वडील पण. असं काय? मूळ घर मूळ गाव तर तिकडे कोकणातले आहे होते यायचं. आता इथं पार्वती बहिणीचं घर आहे बापा, तर तिकडे जातील का मग अजून पाहाले पोराचं घर? हो आई त्यांचं तसंच मत आहे की मुलाच्या बहिणीचं घर पाहून झालं की आपल्याला ते पसंत पडलं की तिकडे पण जाऊ म्हणून. बरं ठीक आहे, मी सांगतो बा आता पार्वतीला जाऊन तसं. उद्या म्हणतात का? उद्या येतो म्हणतात का ते? तू येशील का मग संग? काय आई मी येऊ, त्रिशाला त्रास होते ना उन्हीचा. ऊन किती आहे आणि गरमी किती आहे. नुसती चिडचिड करते ती. तर मी नाही येणार. मी माझ्या सासूला पाठवून देणार. सासू सासरे दोघे येतील आणि तुझे जवाई येतील आणि मुलीचा बाप बस. हो ऊन बी तर गाडी तपून राहिली. बरं ठीक आहे तू नको ये. हो आई ठीक आहे, तू दे त्यांना सांगून देतो. हो जाऊन सांगतो मी बाबा पार्वतीला. काय बेटा कल्याणी काय म्हणणार? काय म्हणावं काय सांगावं? उद्या जावं काय आम्ही पोराचं घर पाहाले? मी काय सांगू बाबा? तुम्ही करा ना तसं. पोरीले काय विचारता तुम्ही शामराव भाऊ? सगळ्याच्या समोर काय सांगणार ते? तिची आई विचारन तिले एकांतामध्ये तेव्हा ते सांगन. मुन्नी तू तिले विचार जो एकट्यामध्ये का पोरग पसंत आहे नाही आहे. नाही तर मन मारून नाही पसंत तरी जबरदस्तीनं करू नको. कल्याणी पसंत असन तैस सांग, तैस आम्ही समोर जाऊ. नाही तर मग जबरदस्तीनं बाबा करन तसं. पूर पार पाडायचा आहे तुले, संसार करायचा आहे तुले, त्या बापाले नाही. तर तुया पसंत असणं गरजेचं आहे. कोण आई तर जास्त? तिची आई आहे, मी बाबा. मा ते कसं चांगलं स्पष्ट बोलूच शकते ते. आजी आहे आणि तुम्ही तर गावातल्याच आहे ना, इथं सांगू शकते ते, बोलू शकते, हो नाही करू शकते ते. असं कोणतं एवढं खूप लोक 50-100 लोक आहे इथं. हो पण शामराव भाऊ आताच पाहुणे गेले आणि तुम्ही जेमतेम तिले विचारून राहिले. जरा विचार तर करू द्या तिले. रातच्या ना सकाळीच विचार जा तिले, सकाळी विचार जा तिले. आता रातभर विचार तर करू द्या तिले. हा बरोबर आहे शामराव भाऊ, उद्या सकाळी विचार जा तिले. कल्याणी जाय अंदर जाय. उद्या सकाळी तर मी सांगतो. मी लगन तर मी विचारन तिले स्वतः. पोरग पसंत आहे नाही पसंत आहे तर शामराव भाऊ पोराले पोरगी 100% पसंत आहे म्हणते. त्याला पसंत आहे. कल्याणीच आहे थोडंसं. आता कल्याणीला जर पसंत पडलं तिने जर हो म्हणलं तर परवाच्या दिवशी आपण तिकडे चाललो जाऊ पोराचं घरदार पाहाले नाही. हो ठीक आहे ना इंदिराबाई. कल्याणी जर हो म्हणन तर आपल्याला पोराचं घर पाहायला काही हरकत नाही. पोराचं घरदार पाहून अजून आजूबाजूला विचारपूस करून मग समोरचं करू. मग काय करायचं आहे आता? कल्याणीच आहे थोडंसं. आता सगळे म्हणून राहिले तुम्ही रातभर तिला विचार करायला द्या. आता रातभर नाही विचारत. आता उद्या सकाळीच विचारा. आता मी नाही विचारत. आता तुम्ही बायाच विचारता तिले. हा ना आता तुमच्यापाशी एवढी खुलं नाही बोलू शकणार पोरगी. किती बी जवळचा बाप असला तरी. तर मी शांताबाई मुन्नी आम्ही तिघा जणी विचारतो तिला सकाळीच काय नाही तर. चला ठीक आहे. पाहुणे आले, मस्त पार पडलं, चांगलं झालं, जमलं. तर शामराव भाऊ तुम्हाला कसं वाटलं पोरगा? का तुम्हाला पसंत पडला? हो चांगलं तर आहे होता. कल्याणीपेक्षा 2-3 वर्षानं मोठा दिसते. हा 2-3 वर्षांनी मोठाच
आहे तो कल्याणीपेक्षा. जमते ना मग, जोडा तर चांगला जमते. आता 2-3 वर्ष म्हणजे काय लय मोठे झाले का? एकदम बरोबरीचे बी नाही पाहिजे. नाही ते बरोबर आहे 2-3 वर्ष ठीक आहे. सांगून राहिलो मी, असं दिसते बा 2-3 वर्षांना मोठा. तसा पोरगा तर व्यवस्थित आहे, ठीक आहे. करून घेऊ जम. आता कल्याणी काय म्हणते तर जमलं तर जमूनच घेऊ. चला मग ठीक आहे, मी जातो आता घरी. आता ठेल्यावर नाही झालं आज माझा. आता पाहुणे येणार होते, आता हे महत्वाचं होतं ना. आता घरीच जातो मी आता डायरेक्ट. आता ठेल्यावर झालं. आता जाऊ, लवकर आले असते पाहुणे तर माझ्या ठेल्यावर झालं असतं. बरं ठीक आहे. हो, मनीषानंच फोन केला मला. तिकून पोरीनं फोन केलता म्हणणे जवाई बापूले. आणि मनीषानं मला केला तर उद्या येतो म्हणतेत बात हे सगळे. म्हणजे कोण कोण येतील मग? म्हणजे पसंत पडला समजा त्याच्या पोरगा नाही. हो पसंत पडला असन पोरगा, पसंत आलं असन तर वाटते हो म्हटलं येतो म्हटलं. तर उद्या येत आहेत मग. आणि पहिले काय झालं त्याला मग? पहिले पसंत नाही केलं, हो सांगतो म्हणे. आणि आता म्हणतात का हो येतो. विचारलं असं नव इकडे तिकडे दुरून दुरून, आपल्याला काय माहित. हा दुरून दुरून विचारलं, पोरीवाले विचारते दुरून दुरून. आम्ही सुद्धा स्वतः विचारलं होतं त्या जवायाबद्दल दुरून दुरून. चांगलं होतं सारेनं, तर म्हणून समोर दिलं आम्ही. मग ते नाही विचारलं असन संदीप बद्दल दुरून दुरून, तुमच्याबद्दल विचारलं असन तर सगळ्यांना चांगलं असन मग त्याने होकार दिला. आता येतो म्हणते, उद्या येते आता. चांगलाच आहे मा भाऊ, चांगल्याचं चांगलंच सांगते कोणी बी. वाईट आहेच नाही तो. तर काय त्यात वाईट आहे? तो चांगलाच आहे, दारू नाही काय नाही, एकदम असा सीधा आहे मा भाऊ. हो म्हणून तर त्याने सांगितलं सीधा आहे म्हणून. मग तर त्याने हो म्हटलं का नाही. तर ठीक आहे मग सांगून देजो हे संदीपले. आणि उद्या येतात म्हणून. आणि पिंकीच्या बाबाला बी सांगून देजो. पिंकीच्या बाबाला घरी राहायला लावजो. हो ते बी राहतील ना घरी. बरं तिकून कोण कोण येणार आहे मग? जवळ मनीषा बी येतील नाही. आणि त्याचे अजून कोणी नातेवाईक येतील का? नाही, जवळचे मायबाप आणि पोरीचा बाप बस, दुसरं कोण नाही येणार. मनीषा नाही येत म्हणते, उन्हीच्या आहे ना पोरीची तब्येत खराब होते. तर एवढे 4 जण येणार आहे बस. मग बाकी नातेवाईकाला कोणाला आणते कोणाला नाही. तर 2-3 घेऊन येईन तो मग पोरीचा बाप. आपण 10 जणाच्या हिशोबानं करू. पहिले तर चहा पोहेच होईल. मग जर पसंत पडलं त्याचं काय म्हणते. आणि हो एक गोष्ट पाय, मूळ गाव पाहायचं म्हणते बापा पोरीचा बाप. आणि आई वडिला संग बी भेट घेवायची म्हणते. आता काय मूळ गाव पाहते गड्या. आणि हे तसं ते माय गाव काही लहानचं नाही, ते बी मोठंच आहे, जरासं चांगलंच आहे, बेसच आहे जरासं. तिथं काय पाय नाही, तिथं घर चांगलं आहे, आई बाबा माय चांगलेच आहे. पण पोरीचा बाप होय तो, त्याला तर सगळं पाहिनंच आहे ना. तिचं कसं आहे तिचं कसं आहे. राईन इथं गेला तिथं म्हणजे मग कोणाचा भरोसा. तर मग तिचं बी तर चांगलंच असलं पाहिजे असं वाटत असेल पोरीच्या बापाला. तर जर म्हणत हो तर घेऊन चालले जातात तिथं मूळ गावी त्याच्या, तुमच्या आल्या मूळ गावी दाखवून देतात. हे बी आई बाबा संग बी भेटून जाईन, आई बाबा बी पाहून घेतील. हो आता येऊ तर देऊ द्या काय म्हणतात तर. जर तसे म्हणतील तर मग संदीपचा भाऊजी 2 जण चालले जातील त्याला घेऊन ना. हो तुला जायची काही गरज नाही, त्याला पाठवून दे माणसं. हे पाय संदीप, आता ते फोन आलता तिकून. तर येत आहेत उद्या आपलं घरदार पाहाले. आणि इच्छा पाहून झालं म्हणजे, इच्छा पसंत आलं म्हणजे आपलं मूळ गाव मूळ घर आई बाबाची भेट घेवायची आहे म्हणते. आणि मूळ गाव घर पाहायचं आहे म्हणते. असं म्हणते पोरीचा वडील. तर मग तिकडे घेऊन जावं लागन तुले, तुझे भाऊजी आणि तू आणि ते जवाई आणि पोरीचा बाप. तुम्ही तिकडे चालले जाता मग उद्या गिद्या. काय बापा माय काय म्हणजे पोरीच्या बापाची इच्छा आहे का तुझे मूळ घर मूळ गाव तुझे आई बाप पाहायचं आहे त्याले म्हणून म्हणतात ते. आणि त्याच्या एका अर्थानं बरोबरच आहे नाही हो पिंकीचे बाबा? हो बरोबर आहे, सगळं पाहून परखूनच करतील ते. पोरीचा बाप होय असा देऊन ढकलून नाही देणार. इरी ढकलल्यावानी सगळं पाहतील. तिथं शेत आहे नाही आहे, खोटं बोलतं काय बोलतं पाहिजे ना. ते त्याच्या डोळ्यानं 7-12 पाहतील. 7-12 तर आहे ना संदीप, 7-12 दाखवा लागन त्याला. भाऊजी मला बाई तू आताच फोन कर आणि नकार देऊन दे. नाही म्हणा मला करतच नाही यामध्ये कायले अजून फालतू नाटकं कायले. ये तुले तर आज पोहाचा आणि याचा आणि त्याचा कसा बोलते बाबा. तुले करायचंच नव्हतं संदीप, तुले करायचंच नव्हतं. तर पोरगी पाहिले कायले गेला तिथं कंकन. पोरगी पाहिले कायले तयार झाला. पोरगीचे तोंडच पाहायचे आता तुले पोरीचे. नाटकं कायले गेले फालतूचे. मग पोरगी पाहिले जा याला न्या त्याला न्या. भाऊजी माणसाचं मन बदलू शकते. माय मन बदललं आता. नाही त्या पोरी संग नाही करायचं आहे मध्ये. मग कोणत्या पोरी संग करायचं आहे तुला? अरे संदीप काऊन तुम्ही नाटक करून राहिला? आजपर्यंत पोरगी भेटे नाही. बाई पोरगी पाहिनं. आता भेटून राहिली तर नाटक करून राहिला. मागल्या दिवसात तिथे गेलतो पोरगी पाहाले त्या गावी एका. ते पोरगी त्यानं नापसंत केली. ते बी सादरी होती, तिच्यात काय होतं फक्त जास्त पांढरी होती.
हे नापसंत केली तू आणि म्हणून मग पोरगी नाही भेटत मग म्हणतो नको तू पोरगी नाही भेटत म्हणून. बाई मला आता हे नाही म्हण तू, उद्या उद्या येऊ नको देऊ फालतू नाटक. नाही म्हण फोन कर, नको या म्हणा. पोरगा नाही म्हणते म्हणा, पोरगा गेला म्हणा त्याच्या गावली. हो काय आता पाडताना आम्हाला टोन घाशी. आमची तर आमची त्या जवळची, हा त्या जवळची काय राहील. हा पोरगी पाहायला गेले, ते जवळ पहिले भेटायला गेला, तिथं पहिले तुला भेटायला आला, मग तिथं गेला भेटायला. आम्ही पाहुणे आणतो हा, आणि मग तिथं पाहायला गेलो आणि म्हणलं तिथं या, कधी येता तुम्ही, हे म्हणे आम्ही तारीख देतो. आणि मग त्यानं तारीख दिली तर तू नकार करून राहिला. काय 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 हिमेत राहील आमची तर आमची त्या जवळची काय हिमेत राहील त्याचा तर विचार कर. आणि तुझ्यासाठी मग त्या पोरीला बोलणं भेटन. हो ना संदीप, काय म्हणन ते जवाई. हा जवाई नाही का त्या मनीषालेच बोलन, त्या गावचे लोक कसे आहे ना काय आहे असा तसा. पहिलेच तर जवाई मोठा तो हुरपाटा आहे तो जवाई. हा नखरे करते आणि तो अजून असा म्हणून राहिला. हा मग नाही करायचं होतं तुले पहिलेच म्हणता, तिथंच म्हणता का नाही भाऊजी अल्लादीन येता तिथंच म्हणता भाऊजी मला पटत नाही काही म्हणू नका तुम्ही, सांगतो म्हणून म्हणा असं म्हणता. सांगतो म्हणून आलो असतो आपण, कायले तिथं ये जा म्हणून आलो आपण. बाई आता मी तर पोरगी पाहायला जायचं मी अनाकानीच करत होतो, पण तू भाऊजी आम्ही म्हटलं म्हणून आला काय. आम्ही म्हटलं तर जिरीत उडी मारला असता काय. भाऊजी आता मन पलटलं माया, नाही म्हणून सांगून द्या ना, काही हरकत नाही ना. अजून झालं थोडी, कोणता साक्षगंध आहे आज तर साक्षगंध मोडून राहिलो मी. हा बाई कोणतं साक्षगंध जुडलं तो, कोणत्या लग्नाच्या दिवशी मी लग्न मोडून राहिलो, कोणती वरात वापस आणून राहिलो मी. पार्वती आता फोन कर, नाही म्हणून दे. याच्या पुढं तू कोणाजवळ याच्या लग्नाची गोष्ट नको काढू. हा आणि पोरगी पाहायला जायचं नाही, लग्न करून द्यायचं नाही, राहू दे तसाच. हा आता मी तशीच करतो संदीप, एवढं लक्षात घे. आता याच्या पुढं मी तिकडे आता फोन करतो मनीषाले, सांगून देतो नाही म्हणते म्हणून. आणि याच्या पुढं मी तुझ्या लग्नाची गोष्ट करणार नाही आणि मी कोणाला सांगणारही नाही का माझ्या भावाचं लग्न करायचं आहे म्हणून, पोरगी पहा म्हणून. काहीच नाही सांगणार मी बिलकुल. तू असं करतात ठीक आहे बाई, नको सांगू, काहीच नको सांगू. आता पण एवढ्या नाही म्हणून दे तिकडे. एवढी चांगली पोरगी भेटून राहिली तर चवना करून राहिला. हटले का एवढं चांगलं खरं नाही, चांगली पोरगी आहे. सगळे नाराज झाले, बाई नाराज झाली. पण मा निर्णय मी योग्यच निर्णय घेतलो. मी जो निर्णय घेतलो योग्यच घेतलो. माझा निर्णय काही चुकला नाही. सगळे खुशच होतील. आज नाराज झाले, उद्या खुश होतील.